दादांना जाऊन आज 2 महिने झाले. काय म्हणजे माझ्या आयुष्यातलं तर पहिलाच राजकारणी असा आहे की एखादा राजकारणी गेल्यानंतर आहे ना, म्हणजे मनच राजी होत नाही की एखादा माणूस इथून पुढे आपल्याला कधी दिसणार नाही. आणि माझ्याकडे तसं एखाद्या बारामतीकराची अवस्था असेल. दादांनी आम्हाला एवढं जे देऊन ठेवलंय ना, म्हणजे देव कसा असतो की तुम्ही फक्त करत राहा. तुमच्या जे नशिबात जे नसेल का नाही ती पण मी तुम्हाला देईन. तसं म्हणजे बारामतीला आपल्याला देव माणूस म्हणजे ज्या गोष्टींचा बारामतीच्या जनतेने अगदी विचार सुद्धा नव्हता केला, त्या सुद्धा गोष्टी दादांनी त्यांना सरळ हाताने दिल्या. दादा आमचा अभिमानच होता, स्वाभिमान होता आणि थोडक्यात माझंच होता. आज 2 महिने झालं तरी दादा गेलं त्यावरती विश्वास बसत नाही. आम्ही तर आणि आमचे मित्रमंडळी अशाच हिशोबाने विचार करून दिवस ढकलतो की दादा आहेत म्हणून. आणि दादा बारामतीतल्या प्रत्येक झाडात आहेत, प्रत्येक त्यांनी बनवलेल्या वास्तूमध्ये आहेत. आणि ते आम्ही शेवटपर्यंत जपण्याचा प्रयत्न करू. हीच दादांसाठी श्रद्धांजली असेल.